गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आयडिया जिल्हा परिषद आयोजित शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेच्या पूर्व तयारी संदर्भात आयोजित केल्या जाणाऱ्या मिशन आरंभ या उपक्रमांतर्गत आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये मी करकटे हरिभाऊ सावळेराम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिर्झापूर, आपणा सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, गेले 3 दिवस आपण 21/12/2025 रोजी आयोजित केल्या जाणार गेलेल्या सराव क्रमांक 3 या पेपर मधील पेपर क्रमांक 1 मधील भाषा आणि गणित विषय समजून घेत आहोत. त्यातील गणित विषयामधील आपला 70 क्रमांकाचा प्रश्न चालू होता. विद्यार्थी मित्रांनो, 69 क्रमांकाचे प्रश्नापर्यंत आपण काल सगळे उदाहरण समजून घेतलेले आहेत. आज आपण 70 क्रमांकाच्या उदाहरणाकडे जाऊया. आज जास्त वेळ न घेता आपण जास्तीत जास्त सरावाकडे जाऊया. जास्तीत जास्त सराव कसा होईल याचा प्रयत्न करूया. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाऊया पुढे. 70 क्रमांकाच्या उदाहरणाकडे. पहा, 70 क्रमांकाचे उदाहरण आपण वाचून घेऊया. 0.07 0.07 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा व्यास किती? व्यास किती? पहा, म्हणजे त्रिज्या दिलेली आहे आणि व्यास काढायला सांगितलेला आहे. मग आपल्याला माहिती आहे की 2 त्रिज्या एकत्र केल्या असता एक व्यास होतो. म्हणजेच व्यास जर काढायचा असेल आपल्याला तर 2 गुणिले त्रिज्या असं ते सूत्र आहे. व्यास जर काढायचा असेल तर, आणि आपल्याला व्यास काढायला सांगितलेला आहे आणि 2 त्रिज्या घ्यायच्या म्हणजे 0.07 अशी त्रिज्या आहे. किंवा या सूत्रामध्ये आणखी बदल करून आपल्याला काय करावं लागेल? 2 त्रिज्या घ्याव्या लागतील. त्रिज्यांची 2 वेळा बेरीज केली तरी आपल्याला व्यास मिळतो. तर मग पहा, दशांश चिन्हाची बेरीज करत असताना 0.07 आणि 0.07 यांची जर बेरीज केली तर पहा विद्यार्थी मित्रांनो, फक्त आपण उदाहरणाकडे पाहिलं तरी लक्षात येईल की 0.07 याची डबल केली असता 14 उत्तर येतं. परंतु 14 कोणते येतील? हे 14 येतील, हे 14 येतील, हे 14 येतील, हा प्रश्न राहतो. आणि हे उत्तर मात्र येणार नाही. मग आपण करून पाहूया. 7 आणि 7 14 उत्तर आलेला आहे. हातचा 1 आलेला आहे. एकाशी 1 राहिलेले आहे. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आहे आणि 0.14 हे आपलं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे वर्तुळाचा व्यास आपला काय येणार आहे? 0.14. पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर असणार आहे. आणि पुढे सेंटीमीटर पण लिहिलेलं आहे. आपण खात्री करायची की ही एकक आहेत. काही ठिकाणी 0.14 देतात आणि तिथं मीटर पण म्हणतात. आपण मीटरकडे लक्ष द्यायचे नाही. आपलं सेंटीमीटर मध्ये सेंटीमीटर काय एककामध्ये आपलं उत्तर आलं पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. आपण पुढे जाऊया. आता एक वर्तुळ दिलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. वर्तुळावर एकूण 4 बिंदू दिलेले आहेत. P, Q, R आणि E असे. आता प्रश्न पाहूया. शेजारील वर्तुळातील परिघावरील हा परिघ आहे. 2 बिंदू एकमेकांना एकदाच जोडून जोडायचे. 2 बिंदू एकदा जोडायचे. जोडून जास्तीत जास्त किती रेषाखंड काढायचे?
आता रेषाखंड म्हणजे काय? रेषाखंड म्हणजे एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत गेला की त्याला आपण रेषाखंड म्हणतो. आणि आता आपल्याला हे 4 बिंदू आहेत, या 4 बिंदूतून प्रत्येकी दोन यांना दोन बिंदूंना जोडणारे रेषाखंड काढायचे आहेत. मग असे किती रेषाखंड काढता येतील असा प्रश्न आहे. किती रेषाखंड काढता येतील? मग आता एक सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. आधी आपण रेषाखंड काढून पाहू आणि त्यावरून आपण त्याचं एक सूत्र तयार करूया. आता आपण पी पासून सुरुवात करूया. पी या बिंदूपासून किती रेषाखंड काढता येतील पहा. हा एक काढला आपण, पी क्यू हा एक झाला, पी आर हा 2 झाला आणि पी एस हा किती झाला? 3 झाला. म्हणजे पी पासून, पी या बिंदूपासून आपण 3 रेषाखंड काढले. नंतर क्यू पासून काढूया आपण. क्यू पासून काढत असताना आपण काय करतो पहा, क्यू पासून पी पर्यंत येईल, परंतु त्यांनी काय सांगितलंय की एकदाच जोडायचं. म्हणजे हा झालेला आहे, हा झालेला आहे, तो परत मोजायचा नाही. म्हणजे क्यू पासून आर पर्यंत 1 आणि क्यू पासून एस पर्यंत 2. म्हणजे क्यू पासून निघणारे आपल्याला 2 रेषाखंड काढता येतात. त्यानंतर आर पासूनचे पाहू आपण. आर पासून आर आणि क्यू चा रेषाखंड झालेला आहे, आर आणि पी चा पण झालेला आहे आणि आर पासून एस पर्यंत हा एक राहिलेला आहे. म्हणजे आर या बिंदूपासून आपल्याला 1 रेषाखंड काढता येईल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला 3 अधिक 2 अधिक 1 बरोबर 6 रेषाखंड काढता येतील. आणि 6 रेषाखंड कुठे आहेत का? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हा अचूक असणार आहे. आपण परत एकदा उदाहरण पाहूया कसं ते. आता याच्याकडून एक सूत्र तयार झालेलं आहे मुलांना. ज्या वेळेस वर्तुळावर जेवढे बिंदू असतील पहा, पी क्यू आर एस आणि एकदाच रेषाखंड काढायचे असतात, रेषाखंडाची उदाहरणं येतात किंवा आपल्याला हस्तांदोलनाचं पण येतं पहा. हस्तांदोलन सेकंड हे खेळाडू आहेत असं सांगितलं जातं आणि किती वेळा ते सेकंड करतील, किती वेळा हस्तांदोलन करतील असंही उदाहरण दिलेलं असतं. तर त्यावेळेस आपल्याला ते सूत्र उपयोगी पडेल. तर सूत्र काय असतं पहा, की जेवढे बिंदू आहेत ना त्यातला जो मोठा अंक आहे तो सोडून द्यायचा. आता समजा 4 आहे, तिथे 4 आहे, 4 सोडून द्यायचा आणि 3 अधिक 2 अधिक 1 यांची बेरीज करायची आणि तेवढे हस्तांदोलन होतील किंवा तेवढे रेषाखंड काढता येतील असं आपल्याला म्हणता येईल. आपण पाहू परत एकदा. आता समजा इथं पी क्यू आर एस, समजा इथे टी पण असतात, समजा इथं टी पण असतात, तर मग याचं उत्तर काय आलं असतं? पी क्यू आर एस टी. मग आता इथं समजा जर 5 आहेत, हे 5 बिंदू आहेत, तर 5 बिंदू असल्यावर 5वर सोडून द्यायचं, 5वर सोडून द्यायचा आणि 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 हे उत्तर आलं. 4 आणि 3 7 8 9 आणि 10. म्हणजे जर 5 बिंदू असतील तर 10 रेषाखंड काढता येतील किंवा 5 खेळाडू असतील आणि प्रत्येकाने एकमेकाशी हस्तांदोलन जर केलं तर त्या हस्तांदोलनाची संख्या 10 येईल. परत एकदा आणखी एक उदाहरण घेऊन पाहू आपण. पी क्यू आर एस टी आणि आणखी एक इथं घेऊ आपण. इथे ए पण उभा आहे आणि आता जर आपल्याला विचारलं की आता विद्यार्थी मित्रांनो सांगा बरं, 6 खेळाडू उभे आहेत, हे 6 खेळाडू उभे आहेत, प्रत्येकाने एकमेकांशी एकदा हस्तांदोलन केलेलं आहे आणि एकदा हस्तांदोलन केल्यानंतर मग त्या हस्तांदोलनाची किंवा सेकंड केलेल्याची संख्या किती? तर आपण आता प्रत्येक वेळेस हे काढत बसणार आहोत का? हे प्रत्येक वेळेस आपल्याला शक्य नाही. म्हणून आपण काय करायचं, 1 2 3 4 5 6 6 खेळाडू आहे, 6 नंबरचा सोडून द्यायचा. 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 यांची बेरीज केली असता आपल्याला लगेच उत्तर मिळेल. 5 आणि 4 9 9 3 12 13 14 15. म्हणजे हस्तांदोलनांची संख्या 15 येईल किंवा किती रेषाखंड काढता येतील तर ते 15 काढता येतील. अशा प्रकारे आपण या वर्तुळावर उभे राहिलेल्या विद्यार्थी खेळाडू किंवा इतरही काही दिलं तरी आपण त्या पद्धतीने आपण हे उत्तर काढू शकतो. त्याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवायचं की जो मोठा अंक आहे तो धरायचा नाही, मोठा अंक सोडून द्यायचा. आपण पुढे जाऊया.
110 मीटर बाजू असलेल्या 110 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पटांगणात जो शेप रोज 10 फेऱ्या मारतो तर तो किती मीटर चालतो? 10 फेऱ्या. आणि 110.5 मीटर आणि चौरसाकृती पटांगण. चौरसाकृती चौरस काढूया आपण. अंदाजे चौरस काढलेला आहे आपण आणि त्याच्या चौरसाच्या चारही बाजू समान असतात. मग एक बाजू 110.5 मीटर आहे. मग आता हा चौरस आहे आणि त्याला फेऱ्या मारायच्या. समजा आपण इथून फेरी मारायला सुरुवात केली आणि ज्यावेळेस आपण पूर्ण कडांच्या वरून जाऊ परत पहिल्या बिंदूपर्यंत येतो त्यावेळेस एक फेरी मारली असं गृहीत धरलं जातं. आणि अशा आपल्याला 10 फेऱ्या मारायच्या. चौरसाचा नियम असतो की चौरसाच्या चारही बाजूच्या लांबीची बेरीज सारखीच असते. मग चौरसाची आपण एकदा लांबी काढून घेऊया. 110.5 गुणिले 4 कारण की 4 बाजू आहे. एका फेरीची लांबी काढू आपण. 5 × 20 4 2 4 0 2 2 4 1 4 4 1 4 आणि आता इथं दशांश चिन्ह आहे. एक घर सोडलेला आहे म्हणून सोडून आहे. एका फेरीचं अंतर आलेलं आहे 442 मीटर. मीटर ध्यानात ठेवायचं. 442 मीटर. 442 मीटर लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय पहा 10 फेऱ्या. 10 फेऱ्या. एका फेरीचं अंतर आलेलं आहे 442 आणि आपल्याला 10 फेऱ्याचं काढायचं आहे. म्हणजे याला परत 10 करायचं आहे. म्हणजे हा शून्य तसाच राहील. 2 4 4 4420 मीटर हे आपलं असं उत्तर येणार आहे. 4420 मीटर. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया आपण. त्र्याहत्तर 73 सोबतची आकृती दुमडून घन तयार केल्यास घन तयार करायचं. घन तयार आणि सी हे अक्षर असलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठावरील अक्षर कोणते? आता हा एक आपल्याला उघडून लिहिलेला बॉक्स आहे. ओपन केलेला बॉक्स आहे. बरेचशा विद्यार्थ्यांना माहिती असेल की याच्यापासून बॉक्स तयार होतो. शेतकरी आपले बरेचसे बॉक्स तयार करत असतात. एकाच आयताकृती म्हणा किंवा चौरसाकृती बॉक्स आणले जातात आणि त्यामधून आपण हे तयार करत असतो. तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मधला अक्षर आहे हा जो पृष्ठभाग आहे हा आपण खालच्या बाजूला ठेवून पाहूया. हा खालच्या बाजूला ठेवायचा. हा ई इकडच्या बाजूने उभा राहील. हा एफ इकडच्या बाजूने उभा राहील. ए इकडच्या बाजूने उभा राहील. म्हणजे बीच्या तिन्ही साईड आपल्याला उभ्या करतात की बी हा खाली घालता येईल. त्यानंतर सी इकडच्या बाजूने उभा राहील आणि डी हा वरून झाकण म्हणून वापरता येईल. म्हणजे अशा प्रकारे हा बॉक्स तयार होतो. घनाकृती तयार होतो. मग आपल्याला काय विचारलंय सी या अक्षराच्या विरुद्ध सीच्या विरुद्ध पाठ तिकडने ए असणार आहे आणि इकडने सी असणार आहे. म्हणजे सीच्या विरुद्ध ए हे अक्षर येणार आहे आणि ईच्या विरुद्ध एफ हे अक्षर येणार आहे आणि डी हा वरून जाणार आहे. डी वरून जाणार आहे म्हणजे डीच्या वरून डीच्या समोर बी येणार आहे. अशा प्रकारे आपल्याला काढता येईल. तर त्याचं उत्तर आहे आपल्याला सीच्या विरुद्ध ए. सीच्या विरुद्ध ए असणार आहे. पर्याय क्रमांक 1. अतिशय सोपा प्रश्न आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. अतिशय सोपा प्रश्न म्हटलं की आपण काही करतो हे जे प्रश्न असतात चित्ररूप माहिती त्यातले दोन्ही प्रश्न आपल्या हातातले असतात. मित्र म्हणे आपल्या हातातले म्हणण्यापेक्षा आपल्या खिशातले म्हणा
परंतु त्याच्यामध्ये घाई गडबड करायची नाही आणि घाई गडबड न करता आपण शांततेत जर उत्तर शोधलं तर अगदी आपल्याला 2 प्रश्नांची 4 मिळून एकदम सहज मिळून जाते. पहा, खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. 74 व 75 हे 2 प्रश्न आहेत शेवटचे. आणि त्यामध्ये काय करायचे पहा, दुकानदाराचा प्रकार. पहिला आहे खाद्यपदार्थाचे दुकान. इथं 4 संख्या दिसते पहा, आपण 4 लिहून घेऊया. खेळणीचे दुकान किती दिसतात? 1 2 3 4 5. आपण 5 लिहून घेऊया. कपड्याचे दुकाने किती आहेत? कपड्याचे दुकान एकच आहे. आणि इतर दुकाने किती आहेत? 3 आहेत. पहिली संख्या आपली सहज जी दिसते ती आपण लिहून घ्यायची. बाकी प्रश्नांकडे आपण नंतर जाणार आहोत. काय विचारलंय आणि पुढे काय दिलेलं आहे? प्रमाण दिलेले आहे. प्रमाण काय दिलंय? 1 दुकान बरोबर 5 विक्री. 1 दुकान बरोबर 5 विक्री. मग 1 दुकान म्हणजे 5 म्हणजे ज्याला गुणिले 5 करायचे, याला गुणिले 5 करायचे, याला गुणिले 5 करायचे आणि याला पण गुणिले 5 करायचे. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 20 आलं. याचं उत्तर किती आलं? 25 आलं. याचं 5 एक 5 आणि 5 एक 15. म्हणजे अशा प्रकारे दुकानांची संख्या आपण काढून ठेवलेली आहे. किती आहे? खाद्यपदार्थाची दुकानं 20 आहे, खेळणीची दुकानं 25 आहे, कपड्याची दुकानं 5 आहे आणि इतर दुकाने 15 आहे. आणि हे दुकानाची संख्या काढल्यानंतर आपल्याला काय करायचंय? पुढे जायचंय आणि पुढे जाऊन ही संख्या आपण राहणार आहे. आपण लक्षात ठेवा 20 25 5 आणि 15. हे किती आले होते आपले? 20 25 5 आणि 15 असं उत्तर आलेलं होतं. असं राहू. खाद्यपदार्थांची एकूण दुकाने किती आहेत? खाद्यपदार्थांचं आपण उत्तर काढलेलं आहे. खाद्यपदार्थांची एकूण दुकाने किती आलेली आहेत? 20. 4 20 15 आणि 10. आपला पर्याय क्रमांक आहे 2. खाद्यपदार्थांची एकूण दुकाने 20 आहेत. आणि शेवटचा प्रश्न आहे कपड्यांची दुकाने व इतर दुकाने यांच्या संख्येतील फरक किती? कपड्यांची दुकाने आणि इतर दुकान, कपडे आणि इतर या दोघांसाठी फरक विचारलेला आहे. फरक त्यावेळेस विचारला जातो, फरक विचारला जातो किंवा किती कमी किंवा किती जास्त असं जर विचारलेलं असेल तर आपण काय करतो? वजाबाकी करायची. मग या दोघांची वजाबाकी 15 वजा 5 उत्तर आलेलं आहे 10. कपड्यांची दुकाने व इतर दुकाने यांच्यातील फरक किती? यांच्यातील दुकानाचा फरक आला आपल्याला 10. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण जर उदाहरण सोडून गेलो तर आपल्याला नक्कीच गुण जास्त मिळतील आणि आपण जिल्हा यादीत नव्हे तर राज्य यादीतल्या येण्यासाठी सुद्धा आपण प्रबळ दावेदार करू. प्रत्येक उदाहरण आपण वाचायचं आणि करूनच पाहिजे, सोडूनच पाहिजे. अंदाजे उत्तर द्यायचं नाही. आणि आपल्याला काय विचारलंय? एकूण दुकाने विचारले का इतर दुकाने विचारले, कपड्याचे दुकाने विचारले, व्याज विचारलंय, मुद्दल विचारले, काय विचारलंय ते काढायचं. आणि प्रश्न वाचतानाच त्याच्या खाली आपल्याला काय प्रश्न विचारलाय त्याच्या खाली अंडरलाईन करून घ्यायची, म्हणजे समजून घ्यायचं. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर संपलेला आहे, परंतु आपली तासिका अजून बाकी आहे. तर आपण काय करूया? मागील वर्षीचा एक पेपर मला मिळालेला नाही. मागील वर्षीच्या पेपर मधले काही उदाहरण आपण यानंतर केली करूया. आता ही पीडीएफ आपण ड्रॉप करूया.
मागील वर्षीची मिशन आरोग्याचा आपल्याकडे सराव क्रमांक आता आपण पाहिलेलं नाही, परंतु पाहू मागील वर्षीमध्ये काय होते, आपण कसे उदाहरण होते ते आपण सोडवले. काल आपण या प्रकारचा प्रश्न सोडवलेला होता. 11,11,001 ही संख्या सांगायला, म्हणजे आपल्याला आज तरी लिहून दिलेलं आहे. आज लिहून दिले 11,11,001. आता कालच सांगितलं तुम्हाला की काय करायचं, एक दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. आता ब्लॉक टाकून घ्यायचा, म्हणजे आपला शिकणार नाही, जास्त वेळ जात नाही येणार. ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करतो आतमध्ये शिकणार नाही. आम्ही काय म्हटलेले 11 लक्ष, मग लक्षच्या काळामध्ये 11 11,000, हजारच्या घरामध्ये 11,000 येते. आणि पुढे काय म्हटलेलं आहे 1. मग आता तो 1 आपण कुठे लिहायचा आहे, इथे लिहू शकतो का, नाही इथे पण लिहू शकत नाही. 1 हा सुद्धा आहे, तो इथं आहे, तो शेवटच्या घरामध्ये. आणि ते राहिलेले घर आहेत आपले, राहिलेले बॉक्स आहेत तिथे आपण म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे 11,11,001. आणि अशा पद्धतीचं उत्तर तिथं आहे ते आपण शोधायचं. 11,11 2 शून्य आपली याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आपलं अचूक उत्तर असणार आहे. दहा अधिक 9 या क्रियेपासून 10 अधिक 9 या क्रियेपासून मिळणारी संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहावी. 10 अधिक 9 साठी काय आपल्याला 10 अधिक 9 उत्तर आलेलं आहे 19. आणि 19 हे आपल्याला रोमन मध्ये द्यायचे. रोमन संख्यामध्ये एकदम सोपा आहे. 20 कसे लिहितात, 20 म्हणजे 2 एकतात 20 आहे. आणि 20 ला 1 ने कमी आहे, 20 ला 1 ने कमी म्हणजे हे उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 10 आणि 9 19. पर्यायांमध्ये काहीतरी चूक झालेली दिसेल. नाही हा एक हा 10 आणि हा 9 असं त्यांनी बरोबर आहे. इथे दिलेला आहे का विषयात मित्रांनो, हा पर्याय दिलेला आहे 10, हा 10 आहे आणि हा 9 आहे. हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट जाऊया आपण. खालीलपैकी रोमन संख्या चिन्हांचा योग्य चढता क्रम कोणता. हे सोपं आहे, हे आपलं पाठ असतं. त्याच्यामध्ये 1 साठी काय असतं, 1 साठी 1 रेषा असते, 5 साठी बी असतो, 10 साठी 1 असतो, 50 साठी एस असतो, 100 साठी डी असतो, 500 साठी डी असतो आणि हा 1000 साठी हा आहे 1, हा आहे 5, हा आहे 10, हा आहे 50, हा आहे 100, हा आहे 500 आणि हा आहे 1000. आता यामध्ये किती दिलेले आहे पहा, LCDM. हा इथे दिसतोय पहा आपल्याला LCDM. LCDM हा योग्य आपल्याला चढता क्रम दिसतोय पहा, चढता क्रम. हा क्रमांक लक्षात ठेवायचा का, 1, 5, 10, 50, 100, 500, 1000. LCDM पहा बरं. LCDM कुठे दिसतोय, इथे आहे का, नाही. LCDM हा इथे दिसतोय पहा. एम हा चुकला, हा चुकला, हा चुकला, हा मागतोय, आपण चुकला, हा बरोबर. LCDM
हा फॉर्म्युला आपण पाठ करून ठेवायचा तुला 1 5 10 50 100 500 आणि 1000 आय व्ही एम एल सी डी एम एवढं पाठ करून ठेवायचं. मग आपल्याला बाकी याची काय आवश्यकता वाटणार. पुढचा प्रश्न आहे 42,357 या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत सारखी आहे. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. आता स्थानिक किंमत म्हणजे एकक घटक शतक हजार लक्ष कोटी म्हणजे तो ज्या स्थानावर आहे त्या स्थानाची किंमत. आणि दर्शनी किंमत म्हणजे काय म्हटलेले. दर्शनी किंमत म्हणजे आपल्याला जी दिसते ती जो अंक दिसतो ती म्हणजे दर्शनी किंमत. जो अंक दिसतो ती दर्शनी असते. मग आता पहा आपण परत एकदा पाहू की 7ची स्थानिक किंमत किती असणार आहे. 7ची 7च असणार. 5ची किती असणार आहे 50 असणार आहे. कारण हा 7 एकक आहे हा दशक आहे 3 हा शतक आहे म्हणजे 3ची स्थानिक किंमत 300 असणार आहे. या 2ची 1000 आहे 2 म्हणजे या 2ची स्थानिक किंमत 2000 असणार आहे. आणि 4 हा 10,000 आहे म्हणजे 4ची 40,000 असणार आहे. आणि दर्शनी किंमत. आता दर्शनी किंमत म्हणजे काय जी दिसते ती म्हणजे 7ची 7च दिसते 5ची 5च दिसते 3ची 3च दिसते याची 2 आणि 4. पहा बरं कोणत्या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत सारखी आहे का. 7ची सारखी दिसते ही इकडची आहे ती स्थानिक किंमत आहे आणि पुढची आहे ती दर्शनी किंमत आहे. म्हणजे 7 हा एकक स्थानी आहे. एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही सारखी असते. एक ते 100 मध्ये 6 हा अंक किती वेळा येतो. हे पाठ आहे त्या क्षेत्रात. 1 ते 100 मध्ये 6 अंक किती वेळा येतात आपण करून पाहूया. 6 हा अंक किती वेळा येतो आपण करून पाहूया. मोकळी जागा आहे 6 अंक किती वेळा येतात आपल्याला 6 शोधायचं आहे. 6 मध्ये 6 येणार आहे 16 मध्ये येणार आहे 26 मध्ये येणार आहे 36 मध्ये येणार आहे 43 56 66 76 83 आणि 86 याच्यामध्ये 6 येणार आहे. त्यानंतर 6ची लांब विषयात किती आहे 61 62 63 64 65 66 67 69 70 मध्ये नाही. आणि ह्या रँकिंगमध्ये काय असतो 60 असतो. आता आपल्याला एवढं तारीख बसायचं नाही आपण फक्त बोलून पाहू खात्री करून पाहू याच्यासाठी आपण करतो. बरेच मुलांचं पाठ आहे एक किती वेळा किती वेळा किती वेळा परंतु चला पाहूया आपण 1 2 3 4 5 6 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. काय झालं की या 66 मध्ये 2 वेळा 6 66 मध्ये 2 वेळा 6 म्हणजे आपलं उत्तर आलंय 20 उत्तर आलं. आहे पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 पुढे प्रश्न क्रमांक 21 4 9 3 5 हे एकाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या यांची बेरीज किती. आता याची मोठी संख्या तयार करायची. याची मोठी संख्या किती होती पाहा. मोठी करायची म्हणजे मोठा अंक आत घ्यायचा 9 5 4 3 आणि लहान करायची म्हणजे लहान घ्यायचा 3 4 5 9 यांची बेरीज करायची. बेरीज करताना 9 करायची
9 आणि 3 12 हाताला 1 5 आणि 5 10 हाताला 1 5 आणि 5 10 हाताला 1 10 आणि 3 13 13,002 13,002 हे आपण उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना मोठा अंक आधी घ्यायचा 9 नंतर 5 नंतर 4 आणि नंतर 3. त्यानंतर लहानात लहान संख्या तयार करताना लहान अंक आधी घ्यायचा. त्यानंतर आणखी पुढे पाहू आपण. समजा त्यांनी काय आपल्याला किती अंकी संख्या तयार करायची हे सांगितलं. जर किती अंकी संख्या सांगितली असेल समजा 5 अंकी सांगितली असेल 5 अंकी जर सांगितली असेल तर काय केलं असतं. 5 अंकी सांगितली असता जो मोठा अंक आहे ना तो डबल घ्यायचा. 5 अंकी मोठी विचारली 5 अंकी जर मोठी विचारली तर मोठा अंक डबल घ्यायचा तो होईल 9 9 5 4 3. आणि 5 अंकी जर लहान विचारली 5 अंकी लहान विचारली तर तो लहान अंक आहे तो डबल घ्यायचा. मग आता लहान कोण आहे 3 आहे मग 3 डबल घ्यायचा 3 3 4 5 9. ही 5 अंकी मोठी संख्या म्हणजे 5 अंकी लहान संख्या. त्यात पण आणखी एक आहे समजा 6 अंकी विचारली 6 अंकी विचारली 6 अंकी मोठी संख्या 6 अंकी मोठी आणि 6 अंकी लहान जर विचारली तर काय करायचं. मोठा अंक 9 5 4 3. आता ही 4 संख्या झाली आपल्याला 6 अंकी विचारले मग मोठा अंक वाढवत द्यायचा. मोठा अंक वाढवायचा आणि 6 अंक तयार करायचे 1 2 3 4 5 6. तसंच लहान मध्ये लहान अंकी संख्या असते ती लहान अंक वाढवायचा 3 4 5 9. आता काय करायचं 3 वाढवायचा लहान करायचा 1 2 3 4 5 6. 6 अंकी मोठी 6 अंकी लहान जी मोठी असते ती वाढवायची. प्रश्न आहे प्रश्न 22वा. मोठ्यात मोठी 4 अंकी समसंख्या कोणती. मोठ्यात मोठी आता मोठ्यात मोठी संख्या इथे दिसते 9,990. काही प्रश्न करतात मोठ्यात मोठी विचारली 4 अंकी लगेच उत्तर टाकतात हे आमचं उत्तर. परंतु पुढे काय विचारलं त्यांनी सम विचार. मग आता याच्यामध्ये जर 1 मिळवला तर ती 5 अंकी होती. याच्यामध्ये जर 1 मिळवला तर ती 5 अंकी म्हणजे ती चालणार नाही. आणि यामध्ये जर 1 वजा केला 9,999. मग जर 1 वजा केला तर आपल्याला मात्र उत्तर मिळेल 9,998. ही समसंख्या मिळेल म्हणजे मोठ्यात मोठी 4 अंकी समसंख्या 9,998. सात 7,415 ही विस्तारित रूपात कशी लिहा. 7,415 लगेच लक्षात येत आहे पहा जिथे दिलेलेच आहे जे 700 दिसत आहे हे चुकणार आहे. जे 70,000 दिसत आहे हे एक आहे परंतु याच्यामध्ये 1 दिसत नाही आहे. तरी पण आपण करून पाहूया 7,415 हे उत्तर आहे आपलं 7,415. त्यातला 5 कसा येईल 5ची 5च येते. हे दशक आहे 10 आहे ही शतक आहे 4 आणि हे 1000 आहे 7,000. म्हणजे 7,000 अधिक 400 अधिक 10 अधिक 5 हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. तसं उदाहरण दिलेलं आहे. आपल्याला बरेचसे अंक दिसत आहेत त्यामध्ये 1,70,000 मोजून पाहिजे आपल्याला बेरीज करायची आहे. 1 2 3 4 5 6 अंकी आहे. इकडे पहा 1 2 3 4 5 6 आणि 7 अंकी आहेत. म्हणजे आपल्याला एका खाली 1 घ्यावे लागतील
तरच आपल्याला उत्तर जाते. एका खाली एक घेत असताना 3, 9, 4, 8, 2, 5, 1 आणि ही एक अंकाने कमी आहे, म्हणजे एक अंकाने कमी इथं आपल्याला द्यावं लागेल. त्यांना खाली पोलीस येणार खाली आणि हे उदाहरण आपण प्रत्यक्ष सोडून लगेच लक्षात येते का 5 आणि 1 6 उत्तर येते. एकच खाली गुरु आलेला आहे म्हणजे उत्तर येणार नाही. 8 आणि 5 13 होतात. आता आलेला आहे 9 आणि 1 10 10 2 12. आता आलेला आहे 8 आणि 1 9 4 9 6 9 7 16 आला 1 5. सगळे आकडे 23 आहेत, त्यामुळे जरा खात्रीपूर्वक पहा. 46 69 46 96 दिसतोय. परत इकडे 56 दिसतोय, म्हणजे हा पण नाही. आणि आता आपला पर्याय क्रमांक एकच राहिलेला आहे 546 लक्ष 69,000 236 46 लक्ष 69,236 हे उत्तर असत आहे. प्रत्येकाची खात्री करून पाहिजे. बरेचसे अंक सारखे दिसतात, संख्या सारख्या दिसतात, त्यामुळे आपण काही गडबड करायची नाही. पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणता गुणाकार चुकीचा आहे? असे जे उदाहरण ऐकणार मुलांनो, हे उदाहरण काय करतात की आपला खूप वेळ घेतात, खूप वेळ घेतात. कोणता गुणाकार चुकीचा आहे म्हणजे आपल्याला हे उदाहरण सोडून पाहावे लागेल, हे उदाहरण सोडून पाहावं लागेल, हेही सोडून पाहावं लागेल आणि हेही सोडून पाहावं लागेल. मग अशा वेळी काय करायचं, 4 उदाहरण सोडवायला आपल्याला प्रत्येकाला 1-1 2 मिनिट जरी लागला तरी 4 2 8 कदाचित एखाद्या गणित चुकलं तर 10 मिनिटं जाऊ शकतात. म्हणून अशा वेळी एक काम करायचं फक्त की सुरुवात करताना काय करायचं, तिसऱ्यापासून सुरुवात करायची. शक्यतो ज्या वेळेस सगळे उदाहरण करून पाहिजे असतात त्यावेळेस तिसऱ्या उदाहरणापासून सुरुवात करायची. पहिल्यांदा तिसरं उदाहरण सोडून पाहायचं, नंतर 4थं सोडून पाहायचं, नंतर 1-2 नंबरचं सोडून पाहायचं आणि सगळ्यात शेवटी 1 नंबरचं सोडून पाहायचं. पहिल्यांदा आपण तिसरं सोडून पाहूया. पहा हे तिसरं सोडून पाहू. 1 2 3 4 1234 गुणिले 45. 5 चौक 20 2 आले 800 5 3 15 16 17 झाला 1 5 2 10 आणि 11 असा 1 5 1 5 आणि 6. आपण इथं दशकाने जोडलोय म्हणून 0 देऊन घेतला. 4 चौक 16 झाला 1 4 3 12 आणि 13 झाला 1 4 2 8 आणि 9 आणि 4 1 4 यांची बेरीज करायची. 0 6 6 12 आणि 13 झाला 1 4 आणि 5 9 6 15 झाला 1. आपलं उत्तर काय विचारले महाराज, पुढील पैकी कोणता गुणाकार चुकीचा आहे? चुकीचा आहे का हा चुकीचा घेतला का? 55,530 हे असंच उत्तर आहे, हे बरोबर आहे आणि हे चुकलेलं आहे. म्हणजे आपण सांगितलं त्या पद्धतीनं ज्यावेळी शक्यतो प्रत्येक वेळेस नाही, बऱ्याच वेळेस ज्यावेळेस काही पण उदाहरण सोडायचे असतात त्यावेळेस 3 नंबरचं उदाहरण आपण पहिल्यांदा सोडून पाहिजे. ते जर बरोबर आलं तर मात्र आपल्याला तेही बरोबर असतं तर मग आपल्याला दुसऱ्याकडे डावायला लागतं. तेही बरोबर असतं तर पहिलं तेच करून पाहिजे असेल, पर्यायातून जायचं असेल, एखाद्या उत्तराला जर आपण पर्यायातून जायचं असेल तर 3 नंबर पासून सुरुवात करायची. आपल्याला पहिल्यांदाच 3 नंबर सापडलेला आहे म्हणून आपण हा टाइमपास आता करणार नाही. पुढील संख्या चढत्या क्रमाने लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या ठेवली? चढत्या क्रमाने लावायचं, त्या सगळ्या संख्या चढत्या क्रमाने लावायचं म्हणजे काय करायचं, पहिल्यांदा छोटी संख्या येईल, नंतर मोठी येईल, नंतर आणखी मोठी येईल आणि सगळ्यात मोठी. चढत्या क्रमाने संख्या लावायचं आणि चढत्या क्रमाने संख्या लावताना काय करायचं, आपण मोठ्या स्थानापासून 5 जायचं का, त्याच्याकडे 5 आहे, याच्याकडे 5 लक्ष आहे, याच्याकडे 5 लक्ष आहे, याच्याकडे 5 लक्ष.
म्हणजे आता आपल्याला चढता क्रम लावता येणार नाही, या स्थानावरून लावता येणार नाही. आपण पाहू दुसरा, याच्याकडे 4 आहे, याच्याकडे 2 आहे, याच्याकडे 0 आहे आणि याच्याकडे 5 आहे. म्हणजे आपण कुठं दिला. आता आपण चढता क्रम लावायचा. चढता क्रम लावत असताना आपल्याला इथं सापडले की याच्यामध्ये जमणार आहे, या 0 पण जमणार आहे, या 5 चढता क्रम लावायचा म्हणजे लहान संख्या आली गेली. पहा, याच्याकडे 4 आहे, याच्याकडे 2 आहे, याच्याकडे 0 आहे, याच्याकडे 5 आहे. म्हणजे लहान कोण आहे? हा, म्हणजे जी टोटल संख्या लहान आहे 1 नंबरला येणार. 0 नंतर कोण येतो? 2 येतो का 4 येतो का 5 येतो? 2 येतो. म्हणजे ती 2 नंबरला येणार आहे. नंतर हा 4 आहे, ती 3 नंबरला येईल आणि ही संख्या 4. आपल्याला काय लक्षात येणार? तर त्या क्रमाने लावल्या दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या घेऊन दुसऱ्या क्रमांकावर संख्या पर्याय क्रमांक 2. आता उतरत्या क्रमाने लावायचं. त्या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या उतरत्या क्रमाने दिलेल्या आहेत. 32,996, 32,969, 32,990, 32,899 या संख्या उतरत्या क्रमाने दिल्या आहेत. पहिल्या आधी उतरत्या क्रमाने लिहून घेऊ आपण. आता उतरता क्रम म्हणजे काय? उतरता क्रम म्हणजे आधी मोठी संख्या घ्यायची, आधी मोठी संख्या घ्यायची आणि सगळ्यात शेवटी लहान संख्या घ्यायची पाहिजे. तर आपण पाहूया, याच्याकडे 3 आहे, याच्याकडे 3 आहे, याच्याकडे 3 आहे, याच्याकडे 3 आहे, म्हणजे जमणार नाही. आपल्याला उतरता क्रम लावायला जमणार नाही. परत त्याच्या शेजारी जाऊन याच्याकडे 2 आहे, त्याच्याकडे 2 आहे, याच्याकडे 2 आहे, याच्याकडे 2, म्हणजे यामुळे पण जमणार नाही. म्हणजे या 32 मुळे काही जमणार नाही, या 32 मुळे काही जमणार नाही. आता आपण पुढे जाऊ. याच्याकडे 9 आहे, याच्याकडे 9 आहे, याच्याकडे 9 आहे आणि याच्याकडे मात्र 8 आहे. उतरता क्रम आपल्याला मोठी संख्या शोधा आणि लहान संख्या. मात्र याच्याकडे 9, 9, 9 आणि याच्याकडे 8, म्हणजे ती लहान आहे, ती लहान आहे. उतरत्या क्रमाने गेली म्हणजे ती गेली 4 नंबर, ती गेली 4 नंबर, सगळ्यात शेवटी येणार. आता या तिघांच्यात आपल्याला मोठी शोधायची कोणी? या तिघांच्या मध्ये मोठी शोधायची कोणी? याच्याकडे 9 आहे, याच्याकडे 9 आहे, याच्याकडे 9 आहे, म्हणजे जमणार नाही, यांच्याकडे पण जमणार नाही. आता राहिला पहा, याच्याकडे 9 आहे, याच्याकडे 6 आहे, याच्याकडे 9 आहे, 9, 6, 9. आता हा लहान जमणार म्हणजे हा पण जमणार नाही, हा पण जमणार नाही, मोठी शोधायची या 9. आणि आता सगळ्यात शेवट आहे, याच्याकडे 6 आहे आणि याच्याकडे 0 आहे. ते काय झालं? 6 वाला मोठा येणार आहे, म्हणजे हा मोठा येणार आहे. आणि उतरत्या क्रमाने लिहित असताना 32,996 ही संख्या आपली मोठी झालेली आहे आणि 32,899 ही संख्या आपली लहान झालेली आहे. आता काय विचारलं त्यांनी? त्या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या व शेवटच्या संख्येची बेरीज, त्यांची बेरीज झाली. 9 आणि 6 झाले 15, 7 आला 1, 9 आणि 9 18, 18 आणि 19, 7 आला 1, हा 1 या 8 मध्ये टाकतो आपण. 9 आणि 9 18, 7 आला 1, 2 2 4 आणि 5 आणि 6. तरी पण सगळे अंक आपल्याला सांगते त्यामुळे आपण चेक करून घ्यायचं. 65,895, 65,900 आला म्हणजे हा 65,895, 65,895 हे उत्तर बरोबर आहे. हे 958 आलेलं आहे आणि 859 आलेलं आहे, म्हणजे एवढंच आपण अचूक पर्याय ठेवलेला आहे. पुढे जाऊया. पुढील पैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही? कोणती संख्या मूळ संख्या? मूळ संख्या आपल्या पाठ आहे. आपण धनादर्शाला 2 पासून सुरू करतो आणि 97 वर जाऊन थांबतो.
त्या संख्या आपल्याला पाठ आहे, या आता 25 संख्या आहेत, त्या सर्व मुलांनी पाठच करून ठेवाय. पुढील पैकी मूळ संख्या नाही विचारले. मग आता मूळ संख्या 83, 89, 87 आणि 97. त्यामध्ये माझ्या मते 87 ही मूळ संख्या नाहीये. आपण सगळेजण ओळखू शकतो, कारण या संख्येला 3 ने भाग जातो. 7 आणि 8 15 होता, त्याला 3 ने भाग जातो, म्हणजे ती मूळ संख्या नाही. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या. आता सांगितलं 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या. शेवटी काढलो होता पप्पा, 2 पासून सुरू करतो आपण, 2 3 5 7 आणि पुढे जातो 97 पर्यंत. मग आता 2 अंकी सगळ्यात मोठी मूळ संख्या कोणती आहे? मोठी मूळ संख्या 97 आहे, कारण 97च्या पुढे 98 99 आणि पुढे लगेच 100 होतात. ते 3 अंकी चालू होतात आणि 98 आणि 99 या संयुक्त संख्या आहेत. मग 97 ही मोठी आहे. आणि पुढे काय विचारलंय? 1 अंकी सर्वात लहान. 1 अंकी सगळ्यात लहान. 1 अंकी सगळ्यात लहान 2 आहे, परंतु 2 नाही विचारले आपल्याला. लहान विषममूळ विचारले. विषममूळ आहे 3. विषममूळ आहे 3. म्हणजे 97 आणि 3 यांचं काय कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे त्यांनी? यांचा गुणाकार किती? 97 आणि 3 यांचा गुणाकार किती? 7 त्रिक 21, 4 2, 9 त्रिक 27, 28 29. 291 हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. पहा, 13, 23, 31, 37, 43, 71, 73, 83 या मूळ संख्यांच्या अंकाची अदलाबदल केल्यास किती संख्या ह्या संयुक्त संख्या मिळतील? पहा परत एकदा, 13, 23, 31, 13, 23, 31, 37, 43, 71 या सगळ्या मूळ संख्या आणि त्यांच्या अंकाची अदलाबदल करायची. अदलाबदल करायची म्हणजे काय करायचं? 13 आहेत ना, तर 13 चा होईल 31. 23 आहे ना, 23 चा होईल 32. 31 चा होईल 13. 37 चा होईल 73. 43 चा होईल 34. अदलाबदल करायला सांगितले. 71 चा होईल 17. 73 चा होईल 37 आणि 83 चा होईल 38. झाले. काय विचारले? मूळ संख्येच्या अंकाची अदलाबदल केल्या किती संख्या या संयुक्त संख्या? आता यातल्या संयुक्त संख्या शोधायच्या. पहा, 8 आहेत आपल्या. 31 मूळ आहे, 13 मूळ आहे, 73 मूळ आहे, 17 पण मूळ आहे आणि 37 पण मूळ आहे. पहा, लगेच त्याच्या सामर्थ्य दाखवलं आहे. 31 त्याच्यामध्ये आहे, 13 त्याच्यामध्ये आहे, 73 पण आहे, 17 पण आहे, 17 नाही, 17 मूळ आहे आणि 37 पण मूळ आहे. आता ज्या राहिल्या त्या आपल्या संयुक्त संख्या आहेत. 32 1 2 आणि 38 3. 3 संख्या या संयुक्त संख्या मिळतील. पहा, 3 4 8 2 म्हणजे आपला पर्याय क्रमांक आहे 1. बेचाळीस नंतर येणारी नववी समसंख्या कोणती? 42च्या नंतर येणारी नववी समसंख्या कोणती? ज्या विद्यार्थ्यांचा जास्त सराव झालेला आहे ते काय करतात? लगेच पटकन 9 नववी समसंख्या 9 दुनी 18 म्हणजे 42 अधिक 18 करायची आणि उत्तर लगेच 50 आहे. समसंख्या विचारलेली 42 नववी 9 दुनी 18 करायची आणि 42 मध्ये मिळवायचे, लगेच 50 उत्तर. तरी पण आपण करून पाहूया. आपण सांगितलेले प्रत्येक उदाहरण करून पाहिजे आपल्याला. 42 उत्तर येणारी नववी समसंख्या. आता 42 आहे, आपण 42 मध्ये लिहू. आता पुढच्या समसंख्या लिहून घेऊ आपण. 44 46 48 50 52 54 56 58 60 62 आपण जाऊ पर्यंत जायचं. काय विचारते? नववी समसंख्या 42च्या नंतर येणार
चार नंतर म्हणजे 43 सोडून द्यायचं. जर पासून विचारलं असतं पासून आणलं तर 42 आहे, पण आता आपल्याला पासून नाही विचारलं, 42च्या नंतर विचारलं. 42च्या नंतर म्हणजे इकडून सुरू आहे. म्हणजे 42 झाली 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 नंबरचं उत्तर आलं आपलं. काय उत्तर आलं? 60. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा. 57,294 या संख्येतील कोणत्या दोन अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 6,910 असा आहे? ही मोठी संख्या दिलेली आहे. त्या संख्येतील कोणत्या दोन अंकांच्या, कोणते दोन असे अंक आहेत की त्यांचे स्थानिक किमतीतला फरक तेवढा आहे? तर आपण पाहूया. हा 4. 4ची स्थानिक किंमत ही 4च असते. 9ची स्थानिक किंमत ही 90 आहे. 2ची स्थानिक किंमत ही 200 आहे. 7ची स्थानिक किंमत ही 7000 आहे. आणि 5ची स्थानिक किंमत ही 50,000 आहे. आणि काय विचारले? कोणत्या दोन अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक म्हणजे वजाबाकी ही एवढी आली पाहिजे, 6,910. मग कोणाची वजाबाकी? या आपल्या कोणाची वजाबाकी तेवढी येणार आहे? 6,910. आपण चेक करू. 7 आणि 2, 7 आणि 2 ची चेक करून पाहू. 7 आणि 2 या दोघांची वजाबाकी पहा. 7,000 वजा 200 येते का तेवढी? पावर नाही येत. आपल्याला 6,910 पाहिजे. नंतर ही चेक करून पाहू. 7 आणि 4, 7 आणि 4 चे किती पहा? 7 आणि 4 म्हणजे 7,000 वजा 4. इथं 6 राहतील, इथं 9 राहतील, 9 राहतील, 6 राहील म्हणजे त्याची पण येत नाही. नंतर 3 नंबरची पाहू आपण. 5 आणि 7, 5 आणि 7 त्या दोघांची करून पाहू. पहा बरं. 50,000 आणि 7,000 त्यांची वजाबाकी येते का? पहा बरं. नाही. आणि शेवटची पहा बरं. 7 आणि 9 या दोघांची पहा बरं. वजा 9चे आले 90 0. आता इथं काय होणार आहे? इथं 10 होणार आहे, इथं 9 होणार आहे, इथं 6 होणार आहे. 10तून 9 गेले 1, 9शी 9 आणि 6. 6,910 हे अचूक उत्तर आलेलं आहे. आणि ते कोणामुळे आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. 5 आणि 7, 5 आणि 7 यांच्या 5 आणि 7 7 आणि 9, 7 आणि 9 यांच्यामुळे आपलं काय उत्तर आलेलं आहे? 6,910. पुढे पहा. हे सोपं उदाहरण आहे. 5,556 भागिले 8. 8 9 72 वरून आला 5 भागेला शून्याचा वरून आला 6 8 7 56 56 मधून 56 गेले उत्तर आलं 907. 907 पहा कुठे आले? 907 पर्याय क्रमांक 2 आहे. बरेच वेळेस विद्यार्थी काय करतात की 7,256 भागिले 8 हे करत असताना 8 7 8 9 72 आणि 8 7 56 पटकन 77 हे उत्तर लिहून टाकतात आणि मध्ये शून्याचा भाग द्यायचा विसरून जातो. बऱ्याचशा हुशार मुलांचं तेच होतं. पहा इथल्या इथं भाग करतात 8 9 72 आणि 8 7 शून्य द्यायचा राहतो आणि हेच उत्तर आपण हे लिहून टाकलो. तर तसं करायचं नाही आणि प्रत्यक्ष उदाहरण करून पाहिजे असं आपला 907 हे उत्तर येतं. तुमचं शाब्दिक उदाहरण आहे. पूरग्रस्त गावाला मदत करण्यासाठी एका शाळेतील 48 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 250 रुपये
48 एका विद्यार्थ्याचे 48 प्रत्येकी म्हणजे काय प्रत्येकी म्हणजे प्रत्येक मुलाने आणि विद्यार्थी म्हणजे 48 प्रत्येकाने 250 जमा केले आणि 27 विद्यार्थ्यांनी 180 रुपये जमा तर एकूण किती रक्कम जमवली म्हणजे आपण काय करावं लागेल 250 गुणिले 48 करायची आणि 180 गुणिले 27 करायचे आणि दोघांची काय करायची बेरीज करायची 950 गुणिले 48 हे उदाहरण आपण खाली घेऊया खूप जागा आहे ना आपल्याला सोडवायला याला खूप जागा लागणार आहे नाही खाली जागा नाही आपण इथेच सोडूया या साईडला सोडू चला 250 गुणिले 48 8 शून्य शून्य 8 45 4 आला 8 2 16 16 4 20 इथे शून्य दिला 4 शून्य शून्य 4 5 20 4 2 4 2 8 8 आणि 2 10 12 म्हणजे याचं जे कॅल्क्युलेशन आहे 48 विद्यार्थ्यांचे 250 रुपयाने ते आले 12 आधी आपल्याला काय करायचे आधी 27 विद्यार्थ्यांनी 180 जमवले 27 विद्यार्थ्यांचे 180 180 गुणिले 27 7 0 0 7 8 56 5 7 1 7 7 5 12 0 बे 0 0 8 2 16 7 1 बे आणि 7 0 6 8 5 5860 5860 या दोघांची बेरीज किती असतं आपल्याला काय उत्तर मिळतं 17860 17860 17 एकूण किती रक्कम जमवली एकूण विचार केली आहे आपण बेरीज काढलेली आहे 17860 हे उत्तर आलेलं आहे असं उत्तर पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे आपण पुढे जाऊया 35 क्रमांकाचं उदाहरण पहा एका ट्रकची किंमत 16,85,000 एका बसची किंमत 21,69,500 तर ट्रकची किंमत बसच्या किमतीपेक्षा कितीने कमी आहे कितीने कमी कितीने जास्त असं जर असेल तर आपल्याला वजाबाकी करावी लागेल आपल्याला वजाबाकी करावी लागते किती कमी आणि किती जास्त असेल तर वजाबाकी होते आणि हे जे मोठे अंक आहेत ना तर मोठे अंक काय करायचे व्यवस्थित घ्यायचे मोठी संख्या कोणती आहे ती पण पाहून घ्यायची ट्रकची किंमत 16,85,000 आहे आणि बसची किंमत 21 लाख आहे म्हणजे जी मोठी आहे ती मोठी संख्या आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची मग मोठी संख्या तिथेच घेऊ आपल्याला 10,000 कमी आहे त्याच्या खाली मांडून घेऊ आपण वजाबाकी करताना आणि 0 0 राहिले तर 0 राहिला इथं 5 राहिले 8तून 9तून 5 गेले 4 राहतील इथं मात्र आपल्याला हातचा घ्यावा लागणार आहे इथं 16 होतील इथं 0 होईल 16तून 8 गेले 8 राहतील इथं 1 राहील 10 असं उत्तर येणार आहे 4,84,500 4,84,500 दिसतंय का कुठे याच्यात आहे का नाही याच्यात दिसतंय 4,84,500 हे उत्तर बरोबर आहे हा 5,84 दिलेला आहे हा चुकीचा आहे हा पण चुकीचा आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं असं उत्तर आहे असे काही उदाहरण आहेत रामदेव कापसाठी एवढे फर्निचरसाठी तेवढे इतर कारणासाठी खर्च केले तर त्याने किती खर्च केले आता हे उदाहरण काय आपण करूनच पाहणार आहोत त्याची बेरीज केली की त्याचं उत्तर घेऊन जाणार आहे त्यानंतर तुमचं सुद्धा उदाहरण तसंच आहे ही बेरीज करायची 17,85,000 बेरीज करायची पुढे पहा 98,527 वजन बॉक्स दिलाय तर त्याच्यामध्ये किती येईल त्या बॉक्सची किंमत किती कालच आपण या प्रकारचं उदाहरण पाहिलेलं होतं
की एक सोपं उदाहरण घेऊन पाहू आपण. सोपं उदाहरण घेऊन पाहू पहा. 6 वजा बॉक्स बरोबर 4. समजा असं जर उदाहरण असेल 6 वजा बॉक्स बरोबर 4. तर मध्ये किती येतील बरं पहा बरं. मध्ये किती येणार आहे? 6 तून 4 गेले खाली 2 राहतो. म्हणजे काय केलं आपण त्या दोघांची वजाबाकी केलेली आहे. म्हणजे आपल्याला याचं उत्तर काढण्यासाठी काय करावं लागणार आहे? याचं उत्तर काढण्यासाठी या दोघांची वजाबाकी करावी. त्या दोघांची वजाबाकी करून बॉक्स मधलं उत्तर काढायचं आहे. त्यानंतर पुढे का आपण शेवटचं उदाहरण घेऊया. 12 शतक गुणिले 5 शतक. आता शतक म्हणजे काय असं पहा विद्यार्थी मित्रांनो. शतक म्हणजे 12 आणि शतकाचे 2 शून्य असतात आणि गुणाकार करायचा आहे 5 शतक. 5 शतक म्हणजे 5च्या पुढे 2 शून्य असतात आणि हा गुणाकार अतिशय सोपा आहे. या शतकला आपण जायचं नाही. शतक म्हणजे 2 शून्य घेतो आपण. दशक असेल तर 1 शून्य घेतो. शतक असेल तर 2 शून्य घ्यायचे. 1000 असेल तर 3 शून्य घ्यायचे. 10,000 असेल तर 4 शून्य घ्यायचे. हे आपल्याला माहिती आहे आणि त्या पद्धतीने आपण गुणाकार करायचा. आणि हा गुणाकार करताना हे गणेशचे जे शून्य आहे पूर्ण 1 2 3 4 1 2 3 4 बिनधास्त टाकायचे आणि एवढाच गुणाकार करायचा. 12 पंचे 7 हे आपलं उत्तर राहणार आहे. 6 लक्ष. आता याचे पर्याय खाली आहे आपण पाहूया. 6 लक्ष उत्तर आलेलं आहे. आता 6 लक्ष कुठे दिसत आहेत का? डबा इथं दिसत आहेत का? 6 लक्ष 1 2 3 1 2 हे उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही बरेचसे प्रश्न शिल्लक आहेत परंतु वेळ आपला समाप्त झालेला आहे. तर पुन्हा भेटूया कधीतरी. सर्व मुलांनी हे आपल्या जिल्हा परिषदेमार्फत राबवल्या जाणाऱ्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये दररोज वेळेवर उपस्थित राहत जावं आणि आपल्या शाळेचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या राज्याचा निकाल कसा जास्तीत जास्त लागेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी जिल्हा यादीत नाही तर राज्य यादीत कसे येतील त्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आम्हा सर्व शिक्षकांचं, आम्हा सर्व अधिकारी वर्गांचं आपल्या सगळ्यांकडे बारकाईने लक्ष आहे आणि तुम्ही ज्यावेळेस राज्य यादीत याल त्यावेळेस आम्हाला नक्कीच खूप आनंद होईल. तुर्तास मी आपली रजा घेतो. धन्यवाद. Exactly.